घोडबंदर मार्गावर मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू असल्यानं या मार्गावर ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या मार्गात बदल लागू केले आहेत. 26 ते 27 मार्च आणि 31 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीत रात्री 11:55 पासून पहाटे 4 या वेळेत हे वाहतूक बदल लागू असणार आहेत. ठाणे शहरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू आहे. या मार्गिकेचा महत्त्वाचा टप्पा सध्या घोडबंदर भागात सुरू आहे. या कामाचा भाग म्हणून वाघबीळ भागात मेट्रोच्या खांबांवर गर्डर उभारले जाणार असल्यामुळे ठाणे पोलिसांनी या मार्गावर वाहतूक बदल लागू केलेत. ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या वाहनांना वाघबीळ उड्डाणपुलाजवळ प्रवेशबंदी करण्यात आली आहे. येथील वाहनं छेद रस्त्यावरून विरुद्ध दिशेनं वाहतूक करत उड्डाणपुलावरून जातील. तसंच घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेनं वाहतूक करणारी वाहनं उड्डाणपुलाखालील मार्गावरून वाहतूक करतील. 26 ते 27 मार्च आणि 31 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीत रात्री 11:55 पासून पहाटे 4 या वेळेत हे वाहतूक बदल लागू राहतील. होळी धुळवडीनिमित्त मित्र आणि शत्रूही गळाभेट घेतात. त्यामुळे राजकारण विरहित होळी साजरी करूया असा सल्ला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल होळी सणानिमित्त ठाण्यातील टेंभी नाका येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान दिला आहे. त्यामुळे राजकारण नको, फक्त होळी आणि होळीचा आनंद साजरा करूया असंही त्यांनी सांगितलं. या होळीमध्ये वाईट प्रवृत्ती, संकट, अरिष्ट सगळं जळून खाक होऊ दे. तसंच राज्यातल्या जनतेला सुखाचे, समाधानाचे दिवस येऊ देत असंही त्यांनी सांगितलं. नैसर्गिक रंगांचा वापर करत होळी धुळवड साजरी करावी असं आवाहन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे तसंच अनेक राजकीय नेत्यांसह शिवसैनिकही उपस्थित होते. टेंभी नाक्यावर शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी या धुळवडीला सुरुवात केली होती. हीच परंपरा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू ठेवली आहे. लवकरच लोकसभा उमेदवारांची यादीही जाहीर होईलच, परंतु आज फक्त आणि फक्त होळी असं बोलून मुख्यमंत्र्यांनी राजकीय भाष्य करण्यास प्रामुख्यानं टाळलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघे यांच्या तसबीर आणि त्या परिसरातील दिघे यांच्या पुतळ्यास रंग लावून जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ठाणेकर नागरिकांसह शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकारी, पोलीस आणि पत्रकार आदी मंडळींनाही रंग लावून रंगांची उधळण केली. यावेळी राज्यातील जनतेला, शेतकरी, कष्टकरी, कामगार, समाजातील सर्व घटकांना शुभेच्छा देत त्यांच्यात बदल घडू दे, त्यांना सुख आणि समाधान येऊ दे अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या. तसंच राज्य आणि केंद्र सरकार मिळून या राज्याचा देखील चांगला विकास आम्ही करत असल्याचं सांगत होळी ही पर्यावरणपूरक असावी, केमिकलऐवजी नैसर्गिक रंगांचा वापर करून विविध रंगांची उधळण करावी असं आवाहन देखील त्यांनी केलं. यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे तसंच अनेक राजकीय नेत्यांसह शिवसैनिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आजोबा हा नातवाचा पहिला मित्र असतो आणि नातू हा आजोबाचा शेवटचा मित्र असतो. नातवंड म्हणजे आजोबांसाठी दुधावरची साय, अगदी जीव की प्राण. ते वागतातच इतकं प्रेमानं, तर कशाला नातवंड घाबरतील त्यांना, असाच आजोबा आणि नातवाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हे आजोबा म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. देशभरात होळीचा उत्सव साजरा करण्यात आलाय, तर अनेकांनी या दिवशी रंग खेळत पार्टी केली असेल. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल आपल्या ठाणे येथील निवासस्थानी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली. नातू रुद्रांश याच्याकडून रंग लावून घेत त्यांनी रंगपंचमीचा आनंद लुटला. यावेळी त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी त्यांच्या पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे तसंच नातू रुद्रांश आणि घरातील कर्मचारीही सहभागी झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ठाणे येथील शुभदीप या निवासस्थानी आपला नातू रुद्रांश, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे तसंच आपल्या पत्नी आणि अन्य कुटुंबियांसोबत रंगपंचमी उत्साहात साजरी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या कार्यकर्त्यांसोबत रंग खेळणं तसंच कुटुंबाची सुरक्षा पाहणारे पोलीस कर्मचारी आणि अन्य कर्मचाऱ्यांसोबतही त्यांनी रंगपंचमीचा आनंद लुटला.
यावेळी सर्व राज्यातील जनतेला रंगपंचमीच्या शुभेच्छा देताना कर्मचारी आणि पोलीस बांधवांना गोड खायला घालून मुख्यमंत्र्यांनी या सणाचा आनंद अधिक द्विगुणित केला. होळी धुलिवंदनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. या सणाच्या उत्साहातून सुख, समृद्धी आणि आनंदाच्या क्षणांची उधळण व्हावी अशी मनोकामना व्यक्त करून पर्यावरणपूरक होळीचे नैसर्गिक रंगाच्या वापराचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. कोळी गीतं, पारंपरिक बँड, रंगांची उधळण आणि ढोलताशांच्या निनादात होळी आणि धुलिवंदनाचा सण ठाणे शहरासह ग्रामीण भागात मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी परंपरागत होळीचं दहन करण्यात आलं, तर काही ठिकाणी भ्रष्टाचार, अविचार यांच्या प्रतिकात्मक होळ्यांचं दहन करण्यात आलं. लहानपणापासून ज्येष्ठांपर्यंत सगळेच यावेळी होळीच्या रंगात रंगताना दिसून आले. रविवारी ठाण्यामध्ये रात्री 7 वाजल्यापासून मध्यरात्री 12 वाजेपर्यंत ठिकठिकाणी होलिका दहन करण्यात आलं. अनेक ठिकाणी होळीभोवती सप्तरंगी रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. हे क्षण मोबाईलमध्ये टिपण्याची संधी तरुणाईनं सोडली नव्हती. चंदणी कोळीवाडा या ठिकाणची होळी यंदा ठाणे पूर्व विठ्ठल मंदिराजवळ साजरी करण्यात आली. या ठिकाणी सार्वजनिक होलिका दहन शनिवारी रात्री करण्यात आलं. शहरासह परिसरात रविवारी भक्तिभावानं होलिका दहन झाल्यानंतर सोमवारी मोठ्या उत्साहात बुरा न मानो होली हे असं म्हणत एकमेकांना रंग लावत धुळवडही साजरी झाली. त्यासाठी काही सोसायट्या तसंच आयोजकांनी जंगी रंगोत्सवाचं आयोजन केलं होतं. डीजे वाद्यसंगीताच्या तालावर यावेळी रंगांची उधळण करत तरुणाई थिरकली. थंडाई, जिलेबी, फाफडा, समोसे, वडापाव असा बेतही अनेक ठिकाणी रंगला होता. तसंच मटण आणि चिकनच्या दुकानात देखील गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं.